नवयुवकांसाठी सुवर्ण संधी सिटी चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे जॉब झोन। निराश झालात, काम मिळत नाही, कामाविषयी माहित नाही, निराश होऊ नका। सिटी चॅनल सादर करीत आहे युवक युवतींसाठी नोकरी विषयक माहिती। राज्यात, केंद्रात, संपूर्ण भारतात आपल्या योग्यतेनुसार कामाची माहिती मिळवा आमच्या विशेष कार्यक्रम सिटी जॉब झोन मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण। सिटी जॉब झोन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध खात्यामध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती आम्ही खास आपणासाठी घेऊन आलो आहोत। आपण आपल्या शैक्षणिक योग्यतेनुसार याची नोंद आपल्याजवळ करून घ्या व लगेच अर्ज भरण्याच्या तयारीला लागा। तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत पंजाब नॅशनल बँक। यामध्ये एकूण 581 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे शिफ्ट मॅनेजर। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण। सिटी जॉब झोन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध खात्यामध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती आम्ही खास आपणासाठी घेऊन आलो आहोत। आपण आपल्या शैक्षणिक योग्यतेनुसार याची नोंद आपल्याजवळ करून घ्या व लगेच अर्ज भरण्याच्या तयारीला लागा। तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत पंजाब नॅशनल बँक। यामध्ये एकूण 581 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे शिफ्ट मॅनेजर यांचं एक पद भरण्यात येत आहे। त्याचबरोबर सिनियर मॅनेजर यांची सुद्धा एकूण 10 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर मॅनेजर यांची 115 पदे भरण्यात येत आहेत। ऑफिसर 104 पदे भरण्यात येत आहेत। फायर ऑफिसर 2 पदे भरण्यात येत आहेत। त्याचबरोबर HRD ऑफिसर 20 पदे भरण्यात येत आहेत। त्याचबरोबर डाटा अनालिसिस्ट यामध्ये 5 पदांची भरती करण्यात येत आहेत। हिंदी ऑफिसर यांची सुद्धा एकूण 51 पदांची भरती करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, यामध्ये ही भरण्यात येणारी पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, तुमचे नियम, अटी व तुमची वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। पंजाब नॅशनल बँक यामध्ये एकूण 581 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये पदे भरण्यात येणारी याप्रमाणे चीफ मॅनेजर यांचं एक पद भरण्यात येत आहे। त्याचबरोबर सिनियर मॅनेजर 10 पदे भरण्यात येत आहेत। मॅनेजर 115 पदांची भरती करण्यात येत आहेत। ऑफिसर यांची सुद्धा 104 पदांची भरती करण्यात येत आहे। फायर ऑफिसर यांची सुद्धा 2 पदे भरण्यात येत आहेत। HRD ऑफिसर 20 पदे भरण्यात येत आहेत। डाटा अनालिसिस्ट 5 पदे भरण्यात येत आहेत। त्याचबरोबर हिंदी ऑफिसर यांची सुद्धा 51 पदांची भरती करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, यामध्ये अशा प्रकारे विविध पदांची भरती करण्यात येत आहेत। यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर मित्रांनो, हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 15/7/2011 ही आहे। तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत आपल्या अकोला जिल्ह्यामध्येच पदांची भरती करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये अकोला यामध्ये एकूण 14 पदांची भरती करण्यात येत आहेत। यामध्ये तलाठी यांचीच एकूण 14 पदे भरण्यात येत आहेत। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता हवी आहे। संविधानिक विद्यापीठाची पदवी असणे मात्र तुमच्याजवळ गरजेचे आहे। ज्यांच्याकडे संविधानिक विद्यापीठाची पदवी आहे त्यांनाच यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। तुमची वयोमर्यादा राहील या पदाकरता 18 ते 33 वर्षापर्यंत व इतरांना नियमाप्रमाणे स्थितीलक्षम व तुमची 2 तासाची यामध्ये लेखी परीक्षा घेतली जाईल व या 2 तासाच्या लेखी परीक्षेवरच तुमची निवड आधारित राहील। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येत आहे। तर मित्रांनो, यामध्ये तलाठी यांची एकूण 14 पदांची भरती करण्यात येत आहेत। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे मात्र गरजेचे आहे। या पदाकरता तुमची वयोमर्यादा राहील 18 ते 33 वर्षापर्यंत। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 8/7/2011 ही आहे।
तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येत आहे। तर मित्रांनो, यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व तुमच्या वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येतात। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे: वैद्यकीय अधिकारी यांची 7 पदे भरण्यात येतात। त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता यांची सुद्धा 3 पदे भरण्यात येतात। क्रीडाधिकारी 1 पद, नेत्रचिकित्सक 1 पद, ईसीजी तंत्रज्ञ 1 पद, जलतरण व्यवस्थापक 1 पद, स्टाफ नर्स 3 पदे, अन्न निरीक्षक 1 पद, स्वच्छता निरीक्षक 3 पदे भरण्यात येत आहेत व संगणक ऑपरेटर यांची एकूण 3 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर अग्निशामक 12 पदे भरण्यात येत आहेत। लाईफ गार्ड 1 पद भरण्यात येत आहे। त्याचबरोबर वाहन चालक यांची सुद्धा 20 पदांची भरती करण्यात येतात। अशा प्रकारे यामध्ये एकूण 124 पदांची भरती करण्यात येतात। तर मित्रांनो, यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी तुमची शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व तुमची वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर मित्रांनो, हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 11/7/2011 ही आहे। तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत बीएससी कृषी उमेदवारांकरता सुवर्ण संधी घेऊन आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग। यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येतात। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे: महाराष्ट्र कृषी सेवा गट क यांची एकूण 40 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी सेवा गट ब यांची एकूण 128 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर कनिष्ठ महाराष्ट्र कृषी सेवक यांची सुद्धा एकूण 236 पदांची भरती करण्यात येत आहेत। इत्यादी पदांची भरती यामध्ये करण्यात येत आहे। तर या पदाकरता तुमची वयोमर्यादा राहील 19 ते 33 वर्षापर्यंत। ज्यांची वयोमर्यादा 19 ते 33 वर्षापर्यंत आहे त्यांनाच यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। परीक्षा केंद्र याप्रमाणे राहतील: औरंगाबाद, नागपूर, पुणे व मुंबई असे 4 एकूण परीक्षा केंद्र ठेवण्यात आलेले आहे व परीक्षा शुल्क ओपन करिता 260 रुपये राहील व मागासवर्गीयांसाठी 135 रुपये राहील। तर पाहूया या पदाविषयी अधिक सविस्तर माहिती। महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यामध्ये एकूण 404 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे: महाराष्ट्र कृषी सेवा गट अ यांची एकूण 40 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी सेवा गट ब यांची एकूण 128 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ यांची एकूण 236 पदांची भरती करण्यात येत आहे। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता हवी आहे। बीएससी कृषी उमेदवारांनाच यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। या पदाकरता तुमची वयोमर्यादा 19 ते 33 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे व इतरांना नियमाप्रमाणे शिथिलक्षम राहील। या पदाकरता तुमची परीक्षा घेतली जाईल व परीक्षा केंद्र याप्रमाणे राहतील: औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे। यामध्ये तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचे ओपन करता 260 रुपये राहील आणि मागासवर्गीयांकरिता 135 रुपये राहील। यामध्ये तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल 31/7/2011 हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरावायचा आहे। अर्ज भरण्याची अंतिम दिनांक आहे 6/7/2011 ही आहे। तर मित्रांनो, आता पाहणार आहोत, जर तुमचे शिक्षण कमी झालेले आहे, आपण 6वी पास आहात किंवा 10वी पास आहात, तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आली आहे इंडियन नेव्ही न्यू दिल्ली। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे: कुक, टोपास व स्टीवर्ड इत्यादी पदांची भरती यामध्ये करण्यात येत आहेत। यामध्ये शैक्षणिक पात्रता ही कमी आहे व पदसंख्या ही जास्त आहे। तर माझ्या मित्रांनो, नक्कीच अर्ज करा व सर्वांना नोकरी लागेल अशी अपेक्षा करतो। तर बघूया या पदाविषयी अधिक सविस्तर माहिती। इंडियन नेव्ही न्यू दिल्ली यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येत आहेत। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे: कुक या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व त्याच नेमणुकीप्रमाणे शाकाहारी व मांसाहारी स्वयंपाक बनवता येणे आवश्यक आहे। त्यानंतर स्टीवर्ड हे सुद्धा एक पद भरण्यात येत आहे। त्या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व त्यास जेवण वाढणे व तसेच स्वयंपाकघर, स्टोअर इत्यादी व्यवस्थित लावता येणे आवश्यक आहे। त्यानंतर टोपास यांची सुद्धा पदे भरण्यात येत आहेत। त्या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता 6वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व त्यास सफाईवाला म्हणून काम करावे लागेल। या पदाकरता तुमची वयोमर्यादा राहील 17 ते 21 वर्षापर्यंत। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 8/7/2011 ही आहे।
तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत रेपको बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येत आहेत। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे, या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे मात्र गरजेचे आहे। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। रेपको बँक चेन्नई यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे ऑफिसर व लिपिक। ऑफिसर यांची एकूण 45 पदांची भरती करण्यात येत आहेत आणि लिपिक यांची एकूण 193 पदांची भरती करण्यात येत आहेत। या पदाकरता शैक्षणिक पात्रता याप्रमाणे, ऑफिसर या पदाकरता ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे। क्लर्क या पदासाठी ग्रॅज्युएशन असणे, कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 9/7/2011 ही आहे। रत्नागिरी जिल्हा परिषद यामध्ये कनिष्ठ अभियंता यांच्या एकूण 114 पदांची भरती करण्यात येत आहेत। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी व पदविका असणे मात्र गरजेचे आहे व वयोमर्यादा राहील। या पदाकरता 21 ते 35 वर्षापर्यंत, ज्यांची वयोमर्यादा 21 ते 35 वर्षापर्यंत आहे त्यांनाच यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। मात्र ही सर्व पदे 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। रत्नागिरी जिल्हा परिषद यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे कनिष्ठ अभियंता, या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता याप्रमाणे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व वयोमर्यादा राहील 21 ते 35 वर्षापर्यंत व इतरांना नियमाप्रमाणे शिथिलक्षम। नेमणुकीचा कालखंड 11 महिन्याचा राहील। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 4/7/2011। मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येत आहे। तरी मित्रांनो, यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व तुमची वयोमर्यादा या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत वेस्ट मुंबई यामध्ये कनिष्ठ स्वच्छक या पदांची भरती करण्यात येत आहेत। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता अर्हता किमान 8वी पास असणे गरजेचे आहे व कमाल SSC नापास असले तरी चालेल। या पदाकरता अनुभव असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे व तुमची वयोमर्यादा राहील या पदाकरता 18 ते 38 वर्षापर्यंत। या पदाकरता उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे व त्याचबरोबर मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे। तर पाहूया या पदाविषयी अधिक सविस्तर माहिती। वेस्ट मुंबई, बृहमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम यामध्ये सुद्धा
कनिष्ठ स्वच्छक यांची एकूण विविध पदांची भरती करण्यात येत आहे। तर मित्रांनो, यामध्ये कनिष्ठ स्वच्छक यांचीच एकूण 241 पदांची भरती यामध्ये करण्यात येत आहे। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता किमान 8वी पास असणे गरजेचे आहे व कमाल SSC उत्तीर्ण किंवा नापास असणे गरजेचे आहे। अनुभव कमीत कमी 6 महिन्याचा अनुभव असण्याचा गरजेचे आहे व मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे तेवढेच गरजेचे आहे। तुमची वयोमर्यादा राहील 18 ते 38 वर्षापर्यंत इतरांना नियमाप्रमाणे। यामध्ये तुमची शारीरिक पात्रता ही असणे तेवढीच गरजेचे आहे। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 14/7/2011 ही आहे। तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी नागपूर कार्यालय नागपूर यामध्ये एकूण 61 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये तलाठी यांचीच एकूण 61 पदांची भरती करण्यात येत आहे। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता राहील पदवीधर असणे मात्र गरजेचे आहे। जे माझे विद्यार्थी व मित्र पदवीधर आहेत त्यांनाच यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे व परीक्षा शुल्क याप्रमाणे खुल्या प्रवर्गाकरता 150 रुपये व मागासवर्गीयांसाठी 75 रुपये राहील। तर पाहूया या पदांविषयी अधिक माहिती। जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यामध्ये एकूण 61 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये ही 61 पदे फक्त तलाठी यांची भरण्यात येत आहेत। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता मात्र कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे। जर तुम्ही पदवीधर असाल तरच तुम्हाला यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये परीक्षा शुल्क याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये राहील व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 75 रुपये राहील। अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रति अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी नागपूर, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन नागपूर 44001। अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 8/7/2011 ही आहे। स्वामी विवेकानंद सेंट्रल विद्यालय नागपूर यामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये पदे याप्रमाणे प्रिन्सिपल यांची एकूण 13 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर व्हाईस प्रिन्सिपल यांची सुद्धा एकूण 13 पदे भरण्यात येत आहेत। त्याचबरोबर प्रायमरी टीचर 117 पदे भरण्यात येत आहेत। फिजिकल टीचर यांची सुद्धा 13 पदांची भरती करण्यात येत आहे। म्युझिक टीचर यांची सुद्धा 13 पदे भरण्यात येत आहेत। आर्ट टीचर यांची सुद्धा एकूण 13 पदे भरण्यात येत आहेत। स्पोर्ट टीचर यांची 13 पदे भरण्यात येत आहेत। लायब्रेरियन 19 पदे भरण्यात येत आहेत। ऑफिस क्लर्क 13 पदे भरण्यात येत आहेत। ऑफिस चपराशी 13 पदे भरण्यात येत आहेत। वॉचमन यांची सुद्धा एकूण 13 पदांची भरती करण्यात येत आहेत। बस ड्रायव्हर 13 पदे भरण्यात येत आहेत। अशा प्रकारे यामध्ये मित्रांनो विविध पदांची भरती करण्यात येत आहेत। यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर पाहूया या पदांविषयी अधिक माहिती। तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम येथे संपवित आहोत। तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी सोडू नका। मोठ्यांचे आशीर्वाद व आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच। पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळेवर। नमस्कार।